यानंतर अशाच एका महिला रत्नाचा आपण सन्मान करणार आहोत. आपण एक ऑडिओ व्हिज्युअल नजर टाकूयात. मंगल शहा यांचं कर्तृत्व बघूयात. HIV ग्रस्त मुलांच्या जीवनात आशेची पालवी फुलवणाऱ्या या आहेत मंगलताई. 2002 साली गोठ्यामध्ये सोडून दिलेली 2 मुलं त्यांना दिसली. मंगलताईंनी त्या मुलांना स्वतःच्या घरी आणलं. त्यांना आई मिळाली. ताई 110 मुलांचा सांभाळ करतायत. पालवी आज अशा एड्सग्रस्त मुलांचं घर बनलंय. आपल्या मुलीसह आज या मुलांचा सांभाळ करतायत. ज्यांना ज्यांना समाजानं वाळीत टाकलं त्यांना आज ही माऊली आणि पालवी आधार देत आहेत. HIV ग्रस्त मुलंच नाहीत तर कुष्ठरोग्यांची सेवाही ताईंनी केली आहे. रिमांड होममधील मुलं असो की मग वेश्यावस्तीत जाऊन प्रबोधन करणं, मंगलताईंचं सेवाव्रत अहोरात्र सुरूच असतं. न्यूज 18 लोकमत याच सेवाव्रती ही मंगलताईंचा मुक्ता सन्मान देऊन गौरव करत आहे. मंगल शहा यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. पंकजाताई मुंडे यांना विनंती करते की त्यांनी मंगल शहा यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. माननीय आदिती तटकरे यांना विनंती, त्यांनी मंगल शहा यांना सन्मानपत्र द्यावं. मंगलाताई नमस्कार. एवढं मोठं सगळं काम चालू आहे आणि खरं तर मला प्रत्येक ह्या जमलेल्या ज्या काही सगळ्या मुक्ता सन्मानच्या जे काही आपल्यासमोर आलेल्या कहाण्या आहेत, तुम्ही स्वतः एकच गोष्ट पंकजाताई, अदितीताई ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना दिसते, ते म्हणजे साहस आहे. ते साहस, ते ॲडव्हेंचर असल्याशिवाय हे सगळं होत नाही. आणि इथली प्रत्येक जी काही स्टोरी आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचं ॲडव्हेंचर, एक प्रकारचं साहस आहे. हे साहस तुम्ही कसं करता? कारण आजही कुणालाही सामान्य माणसाला ज्यावेळेला कळतं की समोरच्या व्यक्तीला एड्स झाला आहे त्यावेळेला सहजी जाणं होत नाही समोर. हा प्रथम बीज रोवला आहे माझ्यात माझ्या आईने, की अनाथांची सेवा कर, वंचितांची सेवा कर. आणि तिनं मला वाचनाचे जे संस्कार दिले त्यातून मला सावरकर, वि स खांडेकर अशा अनेक दैवत माझ्यासमोर प्रेरणा देत होती. आणि हा सगळा जो आज प्रवास आहे तो वाचनांच्या विचारावर उभा आहे. आणि पाठीमागं आई होती. आणि मी सगळ्यांची क्षमा मागून पण आणि विनंती करते की जी आज माझ्या पाठीशी आई म्हणून, मुलगी म्हणून उभी आहे, ते डिंपल 2 मिनटं वरती यावं. तो खांद्याला खांदा लावून वयाच्या 4थ्या वर्षापासून ती माझ्याशी आहे. आणि 4थीत असताना सायकलवर तिनं मला 5 किलोमीटर कुष्ठरोग्यांच्या कॉलनीत नेत होती, आणत होती. तिथून आमच्या मायलिकींचं मैत्री म्हणून आता इतकं घट्ट झालेलं आहे, त्या दिवसेंदिवस घट्ट होत आहे. आणि एक स्त्रीच्या पाठीमागं उभी राहिली तर खूप काही आपण करू शकतो. आणि आज हा मुक्ता सन्मान हा ह्याचंच उदाहरण आहे की प्रत्येक स्त्री खूप काही करू शकते. आणि आज तुम्ही हे सगळ्यांना प्रकाशात आणले त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. खूप अभिनंदन आणि खरंच धन्यवाद. आम्हाला तुमचा अभिमान आहे. मंगलताई, तुम्हाला विनंती करते की तुम्ही स्थानापन्न व्हावं.